पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली। शरद मोहोळ याला त्याच्याच घराजवळ गोळ्या घातल्या होत्या। त्यानंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान मोहोळ याचा मृत्यू झाला। शरद मोहोळच्या खुनाची बातमी वाऱ्याच्या वेगानं राज्यभर पसरली होती। त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत अवघ्या 8 तासात आरोपींना ताब्यात घेतलं। आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यासह 7 जणांना पोलिसांनी अटक केली। मुन्ना पोळेकरनं ठरवूनच शरद मोहोळची गेम केली। आता त्यानं हे का केलं हे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। मुन्ना पोळेकरचं वय अवघं 20 वर्ष आहे। 20 वर्षाच्या वयात मुन्नानं हे कृत्य करायचं ठरवलं। मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याचाच साथीदार होता। मुन्ना आणि शरद मोहोळ यांच्यात आधी जमिनीच्या पैशातून वाद झाला होता। या वादातूनच मोहोळ यानं मुन्नाला मारहाण केल्याची माहिती समजली। या वादानंतरच मुन्ना यानं मोहोळला संपवण्याचं ठरवलं असावं। आरोपी मुन्ना साथीदारांसह शरद मोहोळच्या घरी आला। शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस असल्यानं सर्वांनी घरीच जेवण केलं। जेवण केल्यानंतर सगळे बाहेर आले। शरद मोहोळ पुढे चालत होता आणि मुन्ना पोळेकर त्याच्या साथीदारांसह मागे चालत होता। काही वेळात मुन्ना यानं मोहोळवर 4 गोळ्या झाडल्या। पहिली गोळी पायाला लागली तर 2 गोळ्या पाठीत मारल्या। मागून कुणी हल्ला केला हे पाहण्यासाठी मोहोळ याने मागे फिरून पाहिलं तेव्हा त्याच्या छातीत गोळी लागली। गोळ्यांचा आवाज झाल्यानं आजूबाजूचे सगळे बाहेर आले। त्यावेळी सर्व आरोपी पसार झाले होते। नंतर शरद मोहोळ याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। शरद मोहोळ याला भर दिवसा गोळ्या घालून संपवल्यानं टोळी युद्ध परत सुरू तर नाही झालं असा प्रश्न सर्वांना पडला होता। मात्र काही वेळानं मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळ याला गोळ्या मारल्याचं समजलं।